नमस्कार मंडळी. तर आज मी शिमला मिरचीची अगदी झटपट अगदी 5च मिनिटात बनणारी व चविष्ट अशी ना भाजी बनवणार आहे. तर ही भाजी बनवायला जितकी सोपी आहे ना तितकीच चवीला अप्रतिम अशी मस्त अशी चवीची ही भाजी आपली लागते. तर नक्कीच करून बघा शिमला मिरचीची ही झटपट अशी भाजी. तर ही भाजी बनवायला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आणि जास्त वेळसुद्धा नाही. त्याच्यामुळं अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपली ही शिमला मिरचीची भाजी बनवून तयार होते. तर पटकन सुरू करूयात आपण ही मस्त अशी शिमला मिरची भाजीला. तर त्याआधी ज्या ताई माझ्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर पहा, शिमला मिरचीची भाजी बनवण्याकरिता इथे मी 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला ही भाजी केवढ्या प्रमाणात करायची तेवढ्या तुम्ही इथे शिमला मिरचीचा वापर करू शकतात. तर अशा पद्धतीने मग इथे मी शिमला मिरचीचे जी मधली बिया असतात किंवा देठाचा भाग असतो ना, तर ते मी इथं काढून घेतलेले आहेत आणि मधोमध कापून आपल्याला अशा उभ्या चिरून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या. जर तुम्हाला इथं बारीक कांद्यासारखे चिरून घ्यायचे असेल ना, तशासुद्धा चिरून घेऊ शकतात. पण अशा पद्धतीने जर आपण चिरून घेतले ना, तर खूप छान मस्त आपली ही भाजी दिसायला देखील छान अशी दिसते. तर अशाच मी हुबे इथं कट करून घेणार आहे. तर अर्धी शिमला मिरचीचे मी अजून अर्धा भाग कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या आपल्याला अशा प्रकारे हुबे छान अशा मस्त चिरून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने जी काही आपली उरलेली शिमला मिरची ना तीसुद्धा मी इथं कट करून घेणार आहे. तर खूप छान मस्त आपली ही भाजी झटपट अशी बनवून तयार होते. जास्त वेळसुद्धा लागत नाही. करून पहा. तर हे बघा, मी इथं दोन्ही पण शिमला मिरची मस्त अशा कट करून घेतलेल्या आहेत. तर इथे मी पॅनमध्ये 2 चमचे भरून तेल गरम करून घेतलेलं आहे. छान असं तेल कडकडीत गरम झालं ना, त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे आणि याच्यासोबतच याच्यामध्ये मी इथं एक कांदा घेतलेला आहे. आता मी ज्या पद्धतीच्या मी शिमला मिरच्या कट करून घेतल्या होत्या ना, त्याच प्रकारे मी इथं कांदासुद्धा उभा चिरून घेतलेला आहे. म्हणजे छान अशी आपली ही भाजी बनवून तयार होते. तर एखाद मिनिटानंतर पहा, आपला कांदा थोडासा आहे ना तेलामध्ये छान परतवून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी इथं आहे ना 1 चमचाभर ठेचून घेतलेला लसूण टाकून घेते. म्हणजे छान अशा आपल्या ह्या जी काही मिरचीची आपण शिमला मिरचीची भाजी बनवतो ना, त्याला खूप छान मस्त अशी चव येते. तर इथं तुम्ही अद्रक लसूणची पेस्टसुद्धा वापरू शकतात. आता व्यवस्थित असं दोघंही पण परतवून झाले ना, तर याच्यामध्ये थोडीशी मी इथं पावडर मसाले टाकून घेते. तर त्याच्यामध्ये मी घेतलेले इथे लाल चटणी. तर आपली ही शिमला मिरची तिखट नसते, त्याच्यामुळं आपल्याला जे तिखटाचं प्रमाण आहे आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकतात. आणि पाव चमचा हळद आणि 1 चमचाभर इथे मी धना पावडर घेतलेला आहे. व्यवस्थित असं छान परतवून झालेलं आहे आपलं सर्व काही. तर याच्यामध्ये जी काही आपण मिरची चिरून घेतली होती, तर ती आपल्याला याच्यात टाकून व्यवस्थित अशी मस्त परतवून घ्यायची आहे. म्हणजे जे काही आपण मसाले टाकलेले आहे ना, तर सगळ्या ज्या मिरची ना, तर तिला व्यवस्थित असे लागले जातात. तर हे बघा, व्यवस्थित असं मिक्स झालं की लगेच याच्यामध्ये मी ना चवीपुरतं मीठ देखील टाकून घेणार आहे. आता ही भाजी करत असताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. अगदी एक थेंबसुद्धा पाण्याचा मी इथं वापर केलेला नाही आहे. तरीसुद्धा आपली ही भाजी छान अशी बनवून तयार होते. कारण ही शिमला मिरचीमध्ये एक स्वतःचं आपलं एक पाणी असतं. त्याच्यामुळे पाण्याचा न वापर करता आपण ही भाजी मस्त मंद गॅसवर 5 ते 6 मिनिटासाठी चांगली मस्त आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर शिमला मिरची ही थोडीशी जाड असल्यामुळे ना थोडा वेळ लागेल. तर इथे मी अधूनमधून 1-2 वेळेस आहे ना चांगली अशी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतली होती. त्याच्यामुळे हे पहा, अशा प्रकारे छान अशी मस्त आपली सर्व काही भाजी ना ती मस्त शिजवून झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी आपली जेव्हा भाजी शिजून झाल्यावर तेव्हाच आपल्याला इथं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तर इथे मी 3 भाजून घेतलेलं 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. तर शेंगदाण्याचं कूट इथे मी थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. म्हणजे छान अशी आपली इथं ही भाजी खाताना खूप छान मस्त अशी चवीला लागते. तर ह्या भाजीमध्ये तुम्ही शेंगदाण्याचं नाही तर याच्यामध्ये खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकतात. त्याच्याने सुद्धा आपल्या ह्या भाजीला खूप छान मस्त अशी चव येते. तर पहा, व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि इथं आता लगेच सगळ्या शेवटीनं मी मस्त अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे. म्हणजे आपली व्यवस्थित अशी भाजी पूर्णपणे इथं तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही सकाळच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळीसुद्धा बनवू शकतात किंवा मुलांचा डब्बा असेल किंवा ऑफिसचा डब्बा असेल तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी झटपट अशी बनवू शकतात. खूप छान मस्त अशी चवीला लागते आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी झटपट अशी बनली जाते आणि अगदी कमीत कमी साहित्यात आपली ही भाजी शिमला मिरचीची बनवून तयार होते. तर शिमला मिरचीचे आपण बरेचसे प्रकार बघतो आणि बनवतो सुद्धा. तर अशा पद्धतीने करून पहा, खूप छान मस्त अशी चवीला लागते.
आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट अशी आपली ही भाजी बनवून तयार होते. तर मग नेहमीप्रमाणे माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत.